माझं नाव सागर आयलाप्पा पुजारी. काल दिनांक 24 तारखेला सोमवार होता. 6 वाजता सायंकाळी 6च्या दरम्यान अचानक वादळी वारा, थोडासा पाऊस होता आणि त्या पावसामध्ये वाऱ्याचा तीव्र वेग होता. त्या वाऱ्यामुळं माझं जे काही घर होतं त्या घरामध्ये एक पत्नी आणि एक 4 महिन्याचा मुलगा, एक 3 वर्षाचा मुलगा फॅमिली होती. अचानक वाऱ्यामुळं माझं जे काही घर आहे ते घरावरील सर्व पत्र पूर्ण बाजूला झाले आणि रात्री जो आश्रय होता शेजारच्या घराचा आश्रय घेतला. पूर्ण जे घर आहे घराचे पूर्ण नुकसान झालेले आहे मला. आणि ह्या घरासाठी मला राहण्यासाठी प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून मला मदत मिळावी, सहाय्यता मिळावी. कारण मी शेतकरी आहे, शेती करून माझं काही उदरनिर्वाह मी चालवते. तरी मला शासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून थोडीशी मदत मिळावी ही अपेक्षा. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता तिकुंडी, करेवाडी, कोणतेउलाद, कागनरी, पांडोजरी, तुर्कासंगी, मुखरवाडी या भागात अवकाळी पाऊस होऊन द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बेदाणा, रॅकवरील बेदाणा आणि द्राक्ष बागा वारा आणि अवकाळी पाऊस आणि वारा गारपीटमुळं द्राक्ष बागा पडलेल्या आहेत. काल सर्व फोटो आम्ही पत्रकारांना दिलेले आहेत आणि ऑफिसला पण, तहसीलदार ऑफिसला पण पंचनामासाठी कळवलेले आहेत. तरी लवकरात लवकर पंचनामा होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावे असे मी सर्व तिकुंडी पंचायत समिती गट, दरिगडची जिल्हा परिषद गट तर्फे माझी पंचायत समिती सदस्य सुभाष गोबी मी आमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेबांना विनंती करतो की लवकरात लवकर पंचनामा होऊन शेतकऱ्यांना अनुदान ही नुकसान भरपाई मिळावे. आणि गेल्या 4 वर्षापासून द्राक्ष शेती नुकसानीत असून ह्याच वर्षी थोडं मार्केट पण रेट चांगलं होतं आणि बागा पण चांगलं होतं. गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक वर्षी नुकसान झालेले आणि ह्या वर्षी पण अवकाळी पावसाने नुकसान होऊन द्राक्ष बागायतदाराचे कंबरडे मोडलेले आहेत. तरी त्यांना मदत मिळावी अशी मी विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.